हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. चला तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. घरची ऑलमोस्ट कामं झाली आहेत. आंघोळ झाली, पूजा झाली, थोडीफार आता मला डस्टिंग करायची आहे. त्याचबरोबर मला थोडी कॉफी घ्यायची इच्छा आहे. आजूबाजूचा आवाज प्लीज इग्नोर करा, कारण इथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि त्याचबरोबर रोडाने भरपूर लोकांचं जाणं येणं सुरू असते. सर्वात पहिले तर मला डस्टिंग आज करून घ्यायची आहे. भरपूर दिवस झाले डस्टिंग नाही झाली. सकाळी करायचा विचार करते पण ते काही होत नाही. म्हणजे सकाळी उठल्या व्ह्यूचा नाश्ता असतो, मग प्रीतमसाठी कॉफी आणि मग त्यानंतर मावशी येऊन जाते. तर मग मावशीबरोबर थोड्याफार 5-10 मिनटं गप्पा. आणि त्याचबरोबर आज मी कॉफी पण नाही घेतली किंवा काहीच नाही घेतलं, फक्त चिया सीड वॉटर घेतलं. सो आय फील की चला काहीतरी खाऊया, म्हणजे काहीतरी पिऊया. आणि अव्यू काय करते ते तुम्हाला दाखवते. काय चाललंय अव्यू? असं नाही करू बाळ. से हाय. हाय. हॅलो. मी आज अर्ध दूध आणि अर्ध पाणी घातलं आहे, कारण मला प्रॉपर अशी दुधाची कॉफी नाही घ्यायची आहे. थोडीशी शुगर आणि त्याचबरोबर कॉफी घालून अशी घ्यायची. छान अशी कॉफी मी बनवून घेतली आहे. तर आता थोड्या वेळ बसून निवांत कॉफी एन्जॉय करते आणि त्यानंतर आपण पुढची जी काही डस्टिंग आणि बाकी गोष्टी घरच्या करायच्या आहेत ते करूया. काय नाही, 2 मिनिटं बाळा, मला फक्त 5 मिनिटं दे ना बाळा. दिवसभर तू तुझ्यासोबत राहते. हा, नखही कापू देत नाही. किती नख वाढल्या बाळा. दिवसभरात जेवढा वेळ अव्यू जागा असतो तेवढा वेळ तो माझ्या अवतीभोवतीच कंटिन्यू फिरत असतो. तू काय खातेस तेच मला खायचं आहे, तू जे पिते आहेस तेच मला प्यायचं आहे, असं काहीचं त्याचं सुरू असते. चला असो, मी कॉफी घेतली. त्यातही 5 मिनटं मिळणं खूप डिफिकल्ट होते, पण प्रीतमला म्हटलं प्लीज याला सांभाळ आणि मला प्लीज कॉफी पिऊ दे. म्हणून त्याने मला 5 ते 10 मिनटं दिले. मी निवांत बसून कॉफी पिली. थोडंसं एनर्जी जी आपली असते ना ती थोडीशी बूस्ट केली आणि त्यानंतर ना मग मी डस्टिंगसाठी लागली. मी मोस्ट ऑफ टाईम डस्टिंग ना असं ओल्या कापडाने करते, म्हणजे डस्ट बरोबरच ते क्लीन पण होऊन जातं. तर सगळ्यात पहिले मी माझा जो देवाचा टेबल आहे तो क्लीन केला. आधी माझं खूप डोक्यात होतं की ह्या टेबलला छान सजवून असं ठेवायचं देवापुढे मागे, पण अव्यूचे हात इझिली तिथे पुरतात आणि मग ते सगळं काहीच शक्य होत नाही. त्यानंतर मला ही मोठी जी आमची बाल्कनीची विंडो आहे, विंडो नाही म्हणता येणार, दार आहेत, 3 आहेत, ते क्लीन करून घ्यायचं होतं. याला मला सगळ्यात जास्त वेळ लागतो, बिकॉज अव्यू ना याचे जे खालची जी तुम्हाला ग्रिल दिसत आहे तिथे तोंड वगैरे लावतो. तर हे अधूनमधून मी नेहमीच करत असते. म्हणजे मला आठवते की मी आठवड्यातनं 2दा तरी मिनिमम हे करते. म्हटलं चला आज तुमच्याशी पण शेअर करते, म्हणजे तुम्हाला सुद्धा थोडीशी एनर्जी वाटेल की घराची क्लिनिंग करायची. तसं तर आपण बायका नेहमीच करत असतो. थोडं जरी धूळ दिसलं की लगेच आपण कापड घेऊन पुसायला जातो आणि तीच सवय माझी सुद्धा आहे. खूपदा मी ट्राय करते की मी रोज करू, पण रोज ते काही शक्य होत नाही. पण जेव्हा कधी शक्य होते ना, जसं दुपारी अव्यू झोपला आहे किंवा तो त्याचं खेळतो आहे आणि मला 5-10 मिनटं मिळाला तर लगेच मग मी क्लिनिंग करायला लागून जाते. म्हणजे मला असं असते की कोणतीही धूळ अव्यूच्या पोटात नको जायला चुकू नाही, कारण त्याला इन्फेक्शन वगैरे होऊ शकते. म्हणून मी खूपदा ट्राय करते. आता तुम्हाला थोडेफार डागं पण दिसत असेल, पण आमच्या पूर्वीने इथे कोणीतरी दुसरे टेनंट राहायचे आणि त्यांच्यामुळे ते डागं आहेत, पण तरीसुद्धा मी घासायचा पूर्णपणे प्रयत्न करते. आज इथे ना मला लागलं थोडंसं, म्हणजे तो जो मागचा डोर आहे आता जो मी क्लीन केला तो काच मला तिथला लागला, कारण तो थोडासा शार्प होता आणि माझं लक्ष नव्हतं आणि ते इतकं भरभर रक्त निघायला लागलं. तरीसुद्धा मी आधी पुसून घेतलं आणि नंतर मला रिअलाईज झालं की अरे रक्त जास्ती निघत आहे. म्हणजे 2दा धुतल्यानंतर सुद्धा. पण मला याला बँडेज लावायचं नव्हतं, कारण बँडेज लावल्यानंतर ना तिथे पाणी जातं आणि ते जास्ती त्रासदायक वाटतं मला. म्हणून मग मी त्याला थोड्या वेळ पाण्याने आणि असं दाबून ठेवलं आणि त्यानंतर रक्त निघायचं बंद झालं. तसं तर प्रीतम हा टेबल ना रोजच पुसतो, पण काल आणि परवा त्यांनी हा टेबल पुसला नव्हता टीव्हीचा. म्हणून म्हटलं चला आज मी पुसून घेते. माझं बाळ आपलं खेळतो आहे, माझ्या अवतीभोवतीच असतो तो. इवन मी किचनमध्ये जरी काही करत असेल ना तरीसुद्धा तो माझ्या पुढे मागे असतो आणि म्हणून मला जास्ती काही टेन्शन नसते त्याला जाऊन बघायची. कधी जर नसलं तर मग एक चपाती केली की लगेच जाऊन बघायचं, असं माझं काहीसं सुरू असते. आता जेव्हा कधी मी ही डस्टिंग करते किंवा प्रीतम करतो तेव्हा याची जी बास्केट आहे ना ती सुद्धा नेहमी आम्ही पुसून घेते, म्हणजे ती अशी खूप काही घाण होत नाही. आता तेवढं क्लिनिंग माझं झालं होतं, म्हटलं चला सोफ्याला पण एक हात मारूनच देऊया. तसं तर सोफा म्हणजे रोजच क्लीन असतो आमचा, पण जी आतमधली असते ना, मी सोफा नॉर्मली ना नॉर्मल कपड्यांनीच पुसते, म्हणजे ओल्या कापडांनी कधीच पुसत नाही, कारण मला असं वाटते की जी आपली गादी वगैरे त्याला पाणी लागेल. पण म्हटलं नाही, आज आपण ना छान असं ओल्या कपड्यांनी पुसून घेऊ. आधी मला आठवते माझी
मम्मी कधीसुद्धा असं काही पुसायचं राहायचं तर ती नेहमी ना सर्फच्या पाण्याने पुसायचं, कारण कोणतं लिक्विड वगैरे ती कधी वापरायची नाही. पण मी आता सर्फच्या पाण्याने पण नाही पुसत, कारण ते सर्फच्या पाण्याने पुसलं आणि अव्यूने तोंड लावलं तर असं वाटते की ते त्याच्या पोटात नको जायला, घाण असते ती. त्यामुळे मग मी साध्या कापडाने, ओल्या कापडाने पुसून घेते. आता मी ते पुसत होती म्हणून माझं बाळ त्याचं खेळतो आहे आणि त्याला ना आजकाल पिचकारीचं फार वेड लागलं आहे. त्याला असं असते की आई मला पिचकारी दे आणि मला पाणी दे. त्याला ओढता पण येत नाही, पण त्याने आम्हाला बघितलं आहे ना होळीमध्ये की आम्ही त्याच्यामधनं पाणी आत घ्यायचो आणि मग दुसऱ्यांच्या अंगावर टाकायचो, त्याचमुळे तो मला ते कंटिन्यू करायला लावतो. पण तसं ते काही त्याला जमत नाही, पण त्याला एक सॅटिस्फॅक्शन असते की माझ्याकडे ती पिचकारी आहे ज्यातनं पाणी निघतं, कारण पाणी घ्यायला त्याला प्रचंड आवडतं. चला असो. त्यानंतर किचनमध्ये आली आणि किचनची जी बाहेरची क्लिनिंग आहे ना ती मला करून घ्यायची होती आज. म्हणजे हे जे माझे कॅबिनेट्स आहे त्याच्या बाहेरचं हे सुद्धा मी आठवड्यातनं 2 ते 3दा करत असते, पण म्हटलं चला आज तुमच्याशी पण शेअर करते म्हणून हे सगळं छान असं क्लीन करून घेतलं. आतमधलं उद्याच्या दिवशी मावशी ऑलरेडी बोलली आहे मला की आतमधनं फक्त झाडू करून ठेव, मी आल्यावर पोछा करून देईन. सो ते सुद्धा झालं होतं दुसऱ्या दिवशी. त्यानंतर अव्यूचे कपडे इथे वाळू टाकले होते कालच्या दिवशी संध्याकाळी, तर मी म्हटलं चला ते सुद्धा घडी करून घेते. आता आम्ही मोठ्या बाल्कनीमध्ये न कपडे घालताना छोट्या बाल्कनीमध्ये घालतो, कारण मोठ्या बाल्कनीमध्ये एवढी ऊन येत नाही, गरम फार होतं पण ऊन येत नाही, म्हणून म्हटलं की आपण ना छोट्या बाल्कनीमध्ये घालूया. छोट्या बाल्कनीचा एवढा वापर होत नाही, म्हटलं इथे कपडे वाळायला होऊन जाईल. आणि तसंही एक दिवस मी पूर्ण ठेवतेच कपडे. आणि इथे कपडे घडी करता करता अव्यूचे कपडे माझ्या हातून चुकून लागला हात आणि ते सगळे खाली पडले, त्यामुळे मला ते परत घडी करावं लागले. आईने दिलेली एक स्टीलची रॅक माझ्याकडे आहे, मोठी रॅक आहे ती. खूपदा विचार करते त्याला वापरायला काढायचं, थोडंफार सामान मी त्यात ठेवलं आहे, पण प्रॉब्लेम असं होतं की ती हँग करायसाठी खिळे नाही आहे आणि इथे डायरेक्ट वापरायचं म्हटलं तर अव्यू परत तिथे येईल, त्यामुळे ती वापरायला अजून काही सुरुवात मी प्रॉपर अशी केली नाही आहे, पण तिथे थोडंफार माझं सामान असते. त्यानंतर अव्यूचे सगळे घडी केलेले कपडे छान त्याच्या बास्केटमध्ये भरून ठेवले. काल संध्याकाळी थोडंसं किराणा मागवला होता, तोच इथे आला होता. त्यात ऑइल, तांदूळ वगैरे असं मागवलं होतं. तसं तर मी नागपूरहून आली तेव्हाच मला हे सगळं मागवायचं होतं, पण मागे मागे ढकलत गेलं. कधी कधी होतं ना की चालतंय, मॅनेज होत आहे, थोडंसं आहे, होत आहे, चालतं आहे, त्या याच्याने आपण मागवत नाही. पण म्हटलं नाही आता पूर्णच संपत आलं आहे, आता मागवायला पाहिजे. तर काल ते आलं होतं, तेच सगळं इथे सेट करून ठेवलं होतं. यावेळेस मी इलायची पावडरसुद्धा बाहेरूनच मागवलं होतं आणि त्याचबरोबर चिया सीड मागवलं होतं, कारण माझ्याकडे काही दिवसांपासून मी सब्जा वॉटर घेते, पण म्हटलं नाही आपण चिया सीड घेऊया, कारण ते मला जास्त इफेक्टिव्ह वाटलं होतं माझ्यासाठी. त्यानंतर भांडी पण सकाळीच घासून ठेवले होते, ते सगळे इथे व्यवस्थित असं लावून घेते. आणि त्याचबरोबर एका साईडला ना जेवणाची पण तयारी करते, म्हणजे लंच. पण आज आमच्याकडे ना लंचमध्ये भाजी पोळी भातवरण असं काहीही बनणार नव्हतं. त्याचं रिझन असं आहे की प्रीतमचं असं मत आहे की उन्हाळा सुरू झाला आणि मॉर्निंगला तुम्हाला जो काही नाश्ता देते, पोहे, उपमा वगैरे किंवा डोसे, इडली, ते मला खूप हेवी होतात. तर मला ना सकाळचा नाश्ता आता अजिबात नको आहे, पण मला पोहे खायचे आहे. आता हे असते की पोहे मी डिनर किंवा लंचमध्ये कसं बनवू, कारण ते जेवण नाही कन्सिडर होत. पण प्रीतमचं असं मत आहे की जे काही तुम्हाला ब्रेकफास्ट द्यायची ना ते आता लंचमध्ये शिफ्ट कर आणि एक टाईम जेवण बनवत जा, एक टाईम असंच काहीतरी बनवत जा जे की आपण म्हणजे आपल्याला आवडतं सुद्धा आणि ते आपण ब्रेकफास्ट न करता लंचमध्ये खाऊया असं. म्हणून मग मी पोहे करायला घेतले. आता प्रीतमला काल ना मी चण्याची भाजी केली होती, तर ती थोडी उरली होती. त्याला चणे पोहे खूप आवडतात, म्हणून तो बोलला की ते चणे मी खाणार आहे, ते तू खाऊ नको. म्हटलं ठीक आहे, म्हणून त्याच्यासाठी मी इथे पोहे करायला घेतले. आता पोहे जेव्हा मी शोधायला गेली ना तर मला वाटलं काल मी जेव्हा किराणा मागवला त्यात मी 1 किलो पोहेसुद्धा मागवले आहे, पण नंतर लक्षात आलं की अरे मी पोहे त्याच्या लिस्टमध्ये ॲडच नव्हते केले आणि माझ्या घरी पोहेच नव्हते, म्हणजे होते पण फारच कमी होते, कोणी एकाला पुरेल एवढेच होते. म्हटलं चला प्रीतमची इच्छा आहे तर त्यासाठी मी छान असे पोहे बनवून देते. आणि सोबतच घरी ना 2 मॅगी होते, तर ते 2 मॅगी मी माझ्यासाठी बनवून घेते. आणि मी मोस्ट ऑफ टाईम म्हणजे मी नेहमीच कधीही मी नॉर्मल मॅगी नाही आणत, मी आटा मॅगी आणते. पण आय एम नॉट शुअर की त्यात पण मैदा असतो की नसतो, पण आता यावेळेस माझ्याकडे 2 मॅग्या त्या होत्या, तर मी म्हटलं चला ती मी माझ्यासाठी बनवून घेते. तसंही मला कधीतरी मॅगी खायला आवडतं चीज वगैरे टाकून, पण आज घरी काही चीज पण अवेलेबल नव्हतं, म्हणून मी साधीच आपली टमॅटो, कांदा वगैरे घालून ना आटा नूडल्स जी असतात ना, आटा मॅगी, ती बनवून घेतली होती. छान बनते ही, म्हणजे मी गरम पाणी घालून बनवते, कधी कधी ती वेगळी उकडायची आणि मसाला वेगळा बनवायचा, ती सुद्धा खूप छान वाटते टेस्ट वाईज. तर मी अशी काहीशी छान अशी मॅगी बनवून घेतली होती. आता तुम्हाला 2 मिनिटात कळेल की ती किती छान झाली होती. बघा मस्त सॉफ्ट झाली होती, मोकळी सुटसुटीत झाली होती, अजिबात चिकट पण ही वाटत नाही. थोडं पाणी मला नंतर कमी वाटलं तर मी त्याच्यात थोडं पाणी घातलं होतं परत, आणि त्यानंतर ना त्याला मी थोड्या वेळ परत वाफेवर शिजवायला ठेवलं होतं. आणि दुसऱ्या साईडला माझे पोहेसुद्धा छान असे रेडी आहे. आता गरमागरम पोहे मी प्रीतमला सर्व करणार होती, पण प्रीतमचं बोलणं होतं की आधी तू अव्यूला भरवून दे, कारण त्यालाही भूक लागली होती, म्हणून मी आधी अव्यूला छान पोहे भरवले. त्याला पोहे प्रचंड आवडतात, त्यामुळे विदाऊट मोबाईल, विदाऊट TV सुद्धा तो मस्त पोहे एन्जॉय करतो आहे.
पिता कहाँ गए थे, बंदर की टोकरी में सो रहे थे, बंदर ने लात मारी रो रहे थे, मम्मी ने प्यार किया हंस रहे थे बाबा हंस रहे थे, आलू का चालू पिता कहाँ गए थे। अवियूला इथे पोटभर मस्त पोहे भरवले आणि त्यानंतर प्रीतमसाठी सुद्धा प्लेटिंग करून घेतली. मॅगी त्याच्यासाठी सरप्राईज होती, पण त्याला सुद्धा कधीतरी मॅगी आवडत असते. आणि आता अवियूची मस्ती बघा, तिकडे तो खातो आहे आणि इकडे त्याचं चाललं होतं, कारण त्याला मॅगी दिसलं होतं तर बाबा मला पण दे असं त्याचं कंटिन्यू चाललं होतं. पण त्याला आम्ही मॅगी द्यायचं खूप अवॉइड करतो आणि त्याचं पोट तसंही गच्च भरलं होतं, त्यामुळे त्यांनी यावेळेस जिद्द अजिबात केली नाही. पण अवियू इतके नवीन नवीन कारनामे घरी करतो ना, म्हणजे बघा यावर तो उभा होतो आणि कंटिन्यू माझ्याकडे बघतो की मी काहीतरी बोलेल किंवा मी त्याच्या जवळ जाईल आणि असेच कारनामा करतो. त्याच्यामुळे माझं डोकं भयंकर दुखतं. मला नेहमी भीती वाटत असते की हा पडायला, पण त्याला फुल कॉन्फिडन्स असतो आणि तो एकदम मस्त निवांत खेळत असतो. कधी कधी खेळतो आणि मोस्ट ऑफ टाइम तर माझ्या पुढे मागे पळत असतो. आता आईचं पण जेवण झालं आहे. जेवण म्हणजे जे काही आमचं ब्रेकफास्ट शिफ्टिंग टू ब्रंच म्हणा किंवा लंच म्हणा तसं झालं आहे. आणि त्यानंतर आई माझा लाड कर असं कंटिन्यू अवियूचं होतं. मुली तर गोड असतातच, पण मुलं त्यांच्यापेक्षा जास्ती गोड असतात. भरपूर वेळ अवियू बरोबर गप्पा मारल्या, त्याची भाषा समजण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला, पण तेवढं काही कळायला आलं नाही. आणि त्यानंतर त्याला मस्त असं झोपी घातलं. त्यानंतर मी आणि प्रीतम इथे बसलो होतो, कारण आम्हाला थोडंफार डिस्कशन करायचं होतं आणि ते खूप महत्त्वाचं डिस्कशन होतं. काय होतं ते तुम्हाला काही दिवसानंतर लवकरच कळणार आहे. तेच आम्ही इथे भरपूर वेळ डिस्कशन करत बसलो होतो. लिटरली संध्याकाळ झाली होती आणि त्यानंतर मलासुद्धा स्वयंपाकाची वेळ झाली होती. आज सकाळी ना भरपूर सारे पोहे वगैरे होते, म्हणजे प्रीतमने थोडंच खाल्लं होतं तर ते होते आणि त्याचबरोबर मॅगीसुद्धा होती. तर मी म्हटलं की भाजी जी आहे ती मी फक्त प्रीतमपुरतीच बनवेन, प्रीतम आणि अवियूपुरती, बाकी जी आहे ते मी खाऊन टाकेल. आणि म्हणूनच इथे आज मी गवाराच्या शेंगा बनवायला घेणार होती. तर गवाराची शेंगा इथे तोडायला बसली. इथे जेव्हा असलं काही काम असते ना, जे टाईम टेकिंग असते आणि मला वेळ लागणार असतो, तेव्हा मला आजीची प्रचंड आठवण येते, कारण हे सगळे कामं ना ती नेहमी मला करून द्यायची आणि एवढे कामं माझ्यासाठी खूप इझी होऊन जात होतं. जसं की लसण सोलायचं किंवा भाजी तोडून ठेवायची. मेथीची भाजी तर ती गेल्यापासून मी एकहीदा आणली नाही आहे. त्याचबरोबर इथे मी पीठही मळायला घेतलं होतं, कारण मला लगेच चपात्या पण करून घ्यायच्या होत्या. यावेळेस मी गवाराची शेंगा कुकरमध्ये बनवणार होती, म्हणजे मी त्यात मीठ आणि हळद घालून ऑलरेडी उकडून घेतलं होतं. म्हटलं सिंपल आपली जशी फोडणी असते तशी मी वरून देऊन देईल, कारण एकट्यासाठी बनवायचं म्हटलं की भाजी थोडीशीच बनवायची असते. आणि जेव्हा कधी एक पाव गवाराची शेंगा आणली तेव्हा आम्हाला ते 2 टाईम आरामात पुरतात, कारण ती भाजी भरपूर होते. त्यानंतर इथे छान असं सॉफ्ट पीठ मळून ठेवलं. लगेच चपात्या नाही केल्या. म्हटलं आधी भांडी घासून घेते, तेव्हापर्यंत पीठसुद्धा 10 मिनटं छान असं मळून होतं आणि तेव्हापर्यंत मी इथे भांडी घासायला घेतली. आता जेव्हा कधी मी भांडी घासायला येते ना, तेव्हा मला नेहमी एक गोष्ट खूप जास्ती छान वाटते, ते म्हणजे माझं कोपऱ्यात ठेवलेलं झाड. मी हे एका व्हिडिओमध्येच बघितलं होतं आणि तेव्हापासून मी डिसाईड केलं होतं की मी पण ठेवेल तसं काचेच्या भरण्यांमध्ये. आणि ते ठेवल्यानंतर माझं झाड खूप छान ग्रो होत आहे. म्हणजे असं खूप जास्ती ग्रो नाही होत आहे, सडन ग्रो नाही होत आहे, पण ते थोडं ग्रो होत आहे आणि ते बघून मला खूप छान वाटते. त्या जेवढ्या सगळ्या भरण्या आहेत ना माझ्याकडे, ते सुद्धा मला छान असं रंगवून घ्यायचे आहे, फुलं वगैरे त्याच्यावर काढायची आहे, पण तेवढा वेळ मला काही मिळत नाही आहे. पण ते सुद्धा मी लवकरच तुमच्याशी शेअर करेल. ते मला खूप छान वाटतं, कारण आता संध्याकाळी मला नाही माहिती अचानक प्रीतमला काय सुचलं. तो बोलला की मला चहा बिस्किट खायचं आहे आणि त्याच्यासाठी ना इथे मी चहा बनवायला घेतला होता. आता मी म्हटलं तो चहा घेते तर चल 2 घोट मी पण घेऊन घेते. आणि मला माहिती आहे की प्रीतमने चहा घेतला, त्याच्यानंतर बिस्किट खाल्ले आणि बिस्किट खाल्ल्यानंतर जेवढा चहा उरतो तो मलाच मिळणार असतो आणि मला अजिबात वाईट नाही वाटत. मला चांगलंच वाटते त्याचं उष्ट खायला नेहमीपासनं. त्याला इथे छान चहा आणि बिस्किट दिलं खायला आणि तो मनसोक्त त्याने खाल्लं. कुठे चाललं? सगळ्यांचं छान असं जेवण झालं होतं आणि अवियूला आज काही मी खाली घेऊन नव्हती आली आणि आम्ही कुठे बाहेरही गेलो नव्हतं, म्हणून म्हटलं चला थोड्या वेळ अवियूला खाली फेरफटका करवून आणते. भरपूर वेळ खेळल्यानंतर त्याला एक छोटंसं डॉगे दिसलं आणि त्याला बघून तो घाबरत होता, पण त्याला बघायचं सुद्धा होतं. चला तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. चला भेटूया मस्त एका नवीन व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय.